कालपासून आम्ही जे अनुभवतोय पोलिसांच्या बाबतीत, त्यावरून मला असं कळलेलं आहे की या देशामध्ये गरिबाला वेगळा न्याय आहे, श्रीमंताला वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्याला वेगळा न्याय आहे, आणि ज्याची सत्ता नाही आहे त्याला वेगळा न्याय आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र जे प्रकरण 2-3 दिवस पाहतोय, जे कॉल रेकॉर्डिंग ऐकतोय, ज्या धमक्या ऐकतोय, जी शिवीगाळ ऐकतोय, यातली कोणती गोष्ट पोलिसांना दखलपात्र वाटत नाही. त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे ते दाखल करतायत. आणि काल त्यांनी आम्हाला दिवसभर आंदोलन सुरू असताना यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करतो असा शब्द दिला. आणि सगळे लोक ज्यावेळेला गेले, मीडिया गेला, त्यानंतर 2-2.5 तास अचानकच सारखीच लाईट जात होती पोलीस स्टेशनमध्ये. अचानकच त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये युनिकोड सपोर्ट करत नव्हता. मी त्यांना सांगितलं की मी प्रकाशक आहे, आमच्याकडं श्रीलिपी लायसन्ड कॉपी आहे, त्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या 1400-1500 फॉन्ट आहेत आमच्याकडं, तुम्हाला पाहिजे त्या फॉन्टमध्ये आमचा जो लेखी अर्ज आहे तो आम्ही कॉपी आमच्याकडं आहे, तो आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आहे तसा तो पेस्ट करा आणि तुम्हाला त्यामध्ये काय तुमच्या पद्धतीने एडिट करायचं असेल तर करा आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करा. पण ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे. आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते, रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे. पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना मी भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे. त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय, पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय. आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत. आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे. आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत. आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत. धन्यवाद.